संघाने या ठिकाणी फलंदाजी घेतलेली आहे व त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया पटकन 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 क्षेत्ररक्षक लावून घ्यावं. पटकन प्लीज. या ठिकाणी आपलं लहानपणाचं आनंद गीत लुटत आहेत. नाचरे मोरा सर्वांनी दाद द्यावी. नाचरे मोरा जाम डेंजर असा सॉन्ग लावलाय. खरोखर पाणी येईल. दुसरा काहीतरी गाणं लावा. दिगंबर नाईक दोन्ही आणि आता पहिला षटक घेऊन येत आहेत. दोन्ही संघाच्या कृपया एक एक खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. येस, दोन्ही संघाच्या एक एक खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा जेणेकरून मला बॅट्समनचं नाव सांग. प्लीज प्लीज. हा चालेल चालेल. नाव सांगा. एलन तू जरी आला तरी चालेल. नाव माहित आहेत का? बॅटिंग बघितलं सगळ्या गाडी. वरती ना थोडं वरती पटकन याला सांगा आणि तिकडे सांगा. साहिल आणि विनस सोबत फलंदाजीसाठी आलेले आहेत साहिल आणि विनस आणि गोलंदाज आहेत जेसन. साहिल, विनस आणि जेसन. टीमचे कोच उज्ज्वल आणि प्रॉन्सर ते आपल्या ग्राउंडवर आहेत. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. चांगलाच असा बॉल आणि तेवढाच चांगला बॅट्समनला काही बॉल कळालेला नाही. निर्धाव चेंडू. एक चौथी धाव काढण्यात ते यशस्वी झालेले आहेत. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. भारी भक्कम फिल्डर उभे आहेत. वाईट घोषित केलेला आहे. पंच वेस्लिन अभिजित पंच वेस्लिन आणि पंच अभिजित दोघी आपली भूमिका चोखपणे पार पाडत आहेत. मी त्यांचे इकडे विशेष आभार मानतो. बॉलरचं नाव काय? जेसन. अरे लवली उज्ज्वल यांनी चांगलीच डाय मारून फिल्डिंग केलेली आहे. जवळजवळ हा 4 होता पण उज्ज्वल यांनी जवळजवळ एक सूर मारून बॉल अडवलेला आहे. म्हणणं आहे की एक फलंदाज बाद लांब उडी मारून, कारण त्यांना एकसारखं इकडे तिकडे फिरायला लागत आहे. पायात गोळेल त्यांना जास्त फिरू नका. पुन्हा एकदा चांगलाच विवियन रिचर्डसन. चांगलीच बॉलिंग, चांगलीच फिल्डिंग. उज्ज्वल एवढे चांगली फिल्डिंग करत आहेत. त्यांना पूर्ण धावसंख्या झालेली आहे. पूर्ण ग्राउंडला फिरवत आहेत. 3 चेंडू धावसंख्या बहुतेक रात्री उज्ज्वलची झोप चांगली लागणार आहे. पंच ओके. डेड बॉल. चांगली खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. एक धाव. 4 चेंडू धावसंख्या झालेली आहे 5. चेंडू धावसंख्या झालेली आहे 5 आणि पुन्हा एकदा बाद झालेला आहे. धावसंख्या एरिक या ठिकाणी डीजे मिल्टन पुढील बॅट्समन जेस. ओके हे नाव सांगा. नाव जेसन बॉलिंग करतील. जेसनला बघूया जेस आपल्या संघासाठी काही लौकिकशी कामगिरी करतो की नाही. शेवटचा चेंडू जेसन यांचा. जेसनला बघूया. दोघही जे या ठिकाणी वाईट बॉल. पंच अभिजित यांनी वाईट घोषित केलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 6. 5 चेंडू धावसंख्या झालेली आहे 6. या ठिकाणी एरिक समालोचनक आहेत परंतु त्यांच्या भाषेपेक्षा त्यांचं कॅल्क्युलेशन अतिशय सुपर्ब आहे. ते ना स्क्रीनवर माझ्यासारखे बघत नाही, नोट करत स्वतःहून
एक करता एरिक एक्सिलंट एक्सिलंट धन्यवाद. 4 धावा 4 धावा. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 10. धाव संख्या झालेले 10. एका षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 10. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 10. पुढील षटक घेऊन येत आहेत विवियन. 10चं रन रेट म्हणजे एरिक सुपर आहे म्हणजे खूप 30 चांगला धावा. असं एका षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 10. सुंदर सुंदर असं, सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव. सोबत तुम्ही घ्या. चांगलाच असा शॉट मिड ऑफला, परंतु त्याहून चांगली अशी फिल्डिंग. धावसंख्या झालेली आहे 11. उज्ज्वल हे पूर्ण ग्राउंड कव्हर करत आहे. एक स्पॉट असा नाही की त्यांनी तिकडे फिल्डिंग केली नाही. जिकडे कमी तिथे आम्ही अशी भूमिका बजावत असताना आमचे कोच, आमचे मित्र कंटाळलेले आहेत. जास्त धावणार आणि लवकर झोपणार असं वाटते मला आज. धावसंख्या झालेली आहे 12. लवली शॉट, लवली शॉट आणि सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढंच चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे 13. काही फिल्डिंग आहे, फक्त आपल्या उज्ज्वललाच फिरवत आहेत. धावसंख्या झालेली आहे 13. चमकवलेला आहे विवेन यांनी. चौथा चेंडू तो घाबरलो, बॅट्समन घाबरलो. लवली शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. 4 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 14. किती? आयपीएल आपली आयपीएल जाम भरी. अरे लवली फिल्डिंग, जबरदस्त अशी फिल्डिंग केलेलं आहे त्यांनी. जबरदस्त अशी फिल्डिंग. एस्टल जबरदस्त फिल्डिंग. धावसंख्या झालेली आहे 15. एंड्रॉन बरोबर. जाओ जिले अपनी जिंदगी सॅनोरिटा, मॅच झाल्यावर भेटा. नंबर 1 फिल्डिंग एस्टल. धावसंख्या झालेली आहे 15. आणि ह्याला बोलतात प्रेशर. आत्महत्या. प्रेशर क्रिएट. जेव्हा बॅट्समन, जेव्हा बॉलर अशी फिल्डिंग करतात तेव्हा जबरदस्त असा मॉरल सपोर्ट इनडायरेक्टली बॅट्समनला मिळतो. कशामुळे होते तुम्हाला काय वाटते? हे जेव्हा आपण चांगली फिल्डिंग करतो, व्हेन यू आर शोईंग आउट ऑफ द बॉक्स फॉर युअर टीम, इट 110% काउंटिंग. आणि त्याचाच परिणाम हा आहे. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 15. लास्ट षटक, शेवटचं षटक घेऊन येत आहेत. रिप्सन आणि गोमसाळी चांगली कामगिरी केली होती. त्यांनी 2 रिप्सन या नाव रुलेश सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. रुलेश हे जेवढे चांगले बॉलर आहेत तेवढे क्षेत्ररक्षक देखील आहेत. आपल्यावरून काही पक्ष्यांचा थवा जात आहे. तो थवा लंडन वरून आपल्याकडे मायग्रेट करून आलेला आहे. पंच वॅसलिन. आपण टाइम न घेता त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे अजून भरपूर मॅचेस बाकी आहेत. उज्ज्वल, वेळ कमी आहे. आमचा मित्र उज्ज्वल याला जास्त फिरू नका. रुलेश सुंदर लवली शॉट. लाईनमॅन बॉल बाहेर गेलेला आहे. लवली शॉट. विनस हे चांगलेच अशी आणि इकडे बॅटिंग आलेला आहे.
अर्थक्विक. धावसंख्या झालेली आहे 19. चांगलीच अशी सुंदर असा लागलेला 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 20. 2 षटक 2 सावियो चेंडू. निग्रेल. धावसंख्या झालेली आहे सावियो 20. निग्रेल यांचं पुढे चांगलं क्षेत्ररक्षण. रुलेश तिसरा चेंडू घेऊन येत आहे. रिप्सन ही रिप्सन ऑफला आला. जबरदस्त असे सुंदर strong असा आहे. लागलेला आहे पण 1 धाव. हो. ओके. अगदी खेळीमेळीच्या विनस यांची वातावरणात जबरदस्त अशी चकाकी आपल्याला बघायला मिळत आहे इकडे. धावसंख्या झालेली आहे 21. 2 षटक 3 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 21. जबरदस्त अशी फिल्डिंग. ॲस्टल हे चांगली फिल्डिंग लावत आहेत. विनस एक ऑफला भरपूर स्ट्रॉंग आहे तिथूनच ते रन्स कलेक्ट करत आहेत. त्या आणि थोडा अनुषंगाने आपली क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण बदल केलेला आहे. बघूया रोलेक्स आपल्या संघासाठी काय करतायत. त्यांना थांबवण्यात यशस्वी आहे. हो सुंदर असा लवली लागलेला आहे. फिल्डिंग सुंदर लवली क्षेत्ररक्षण. फिल्डिंग आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. रिप्सन अँड विनस पंच नंबर 1 रनिंग. 2 धावा. चांगली अशी फिल्डिंग. 4-23. लास्ट 2 बॉल्स टू गो. लास्ट रोलेक्स टू रुलेश टू विनस. पुढील सामना मांडले वर्सेस भिगाव. पुढील सामना मांडले वर्सेस पुढील सामना मांडले वर्सेस भिगाव आणि या ठिकाणी मांडलेने टॉस जिंकलेली आहे. लिंकन निर्णय काय घेतलाय आणि धावबाद झालेले आहेत. ओके. मांडले वर्सेस भिगाव पुढचा सामना. मांडलेने टॉस जिंकलेली आहे. निर्णय अजून कळवलेला नाही. हा बॉल काय आहे तो प्लीज कळवावा. 2 रन म्हणजे नो बॉल आहे. ओके मीन्स 2 रन्स. एक मिनिट. नो बॉल आहे. हा ओके. एकूच रन. विकेट 1 रन्स. बॉल काउंट. लास्ट बॉल ना बाबू लास्ट बॉल ना. लास्ट बॉल टू गो. रुलेश टू विनस. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. 1 बॉलात काय अनुदान देत आहेत बघूया. स्कोर तसा 24 चांगला आहे आणि बाद झालेला. गुगली बॉल. विजयासाठी 25 धावाची आवश्यकता आहे. चांगलाच असा स्कोर उभा केला आहे. बघूया आता काय करत आहेत. उज्ज्वल यांचं जबरदस्त अशी फिल्डिंग. एक त्याने जी मुसंडी मारली असे 3 4 त्यांनी अडवले. हॅलो. या ठिकाणी पोंडा संघाने 24 धावसंख्या केलेली आहे आणि भाग आली संघासाठी 25 धावाची गरज आहे. 25 धावा. 18 चेंडूत 25 धावाची गरज आहे. सोबत एरिक तुम्हाला काय वाटते. सोबत तुम्हाला काय वाटते. 18 चेंडूत 25 धावा भागाळी करू शकते. एकदम इझी टार्गेट आहे. परंतु तेवढेच स्वप्नीलची टीमला तुम्ही हलक्यात घेऊ नका. किती जरी इझी असलं तरी त्यांच्याकडे टॅक्टिक्स हे भरपूर आहेत. त्यांचे बॉलर सर्व आक्रमक आहेत. ओके. तर तुम्हाला एकदम यू हॅव टू बी अलर्ट अँड यू हॅव टू प्ले. पण मला वाटते हा सामना चुरशीचा होणारच. कारण आता हळूहळू सामन्यात रंग भरत आहेत. कारण आता हळूहळू जी दव पडायला सुरुवात झाली, जी डीव पडायला सुरुवात झाली, त्यामुळे बॉल हे फिरायला सुरुवात झाली. रिप्सन यांनी टिप्स देऊन झाले असतील तर लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. पुढील हॅलो. 25 धावा.
हॅलो हॅलो 25 धावाची आवश्यकता आहे. भाग आणि संघाला 25 धावाची गरज आहे आणि सोबत यापैकी विकेट कीपर ॲलन गेल्या मॅचला किती तीन तीन ना तीन तीन ॲलन यांनी जबरदस्त अशी तेव्हा आम्ही विकेट दखल किपिंग घेतलेली आहे. केलेली. ओके संघाला त्यांच्याकडून खूप अशा अपेक्षा आहेत. आता बघूया मॅन ऑफ द मॅच नाही ते मॅन ऑफ द मॅच त्याच्यावर ठरवतात. मॅन ऑफ द मॅच तुम्हाला देणार. एका नाही एकामेकामध्ये 2 देणार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊन आमचे जावई आहेत तुम्ही लाडके. ते पण नुसता मॅन ऑफ द मॅच नाही, मॅच संपल्यावर एक बस, पिलोटा सुद्धा देणार. इकडे जावई नाही, काका नाही, मामा नाही, इकडे आम्ही खेळ बघून नाही पण आम्हाला म्हणजे जावायचं थोडीशी खातिरदारी केली पाहिजे. विजयासाठी नील. 25 धावाची नील आणि आवश्यकता त्याचं आहे. नाव ॲस्टल. ॲस्टल याडे आहे ती का? ही कोण आहे? बाबा पंचांनी सामना त्वरित चालू कर. सामन्याला सुरुवात करायची आहे. बॉलरचं नाव का बाबा? मिल्टन. मिल्टन टू नील. मिल्टन हे 7 नंबरचे जर्सी घालून आलंय आणि 7 नंबर जर तुम्ही पाहिला तर धोनी क्रिकेटमध्ये धोनीचा आहे आणि फुटबॉलमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोचा आहे. बघूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. नील लवली चार शॉट. धाव. लवली नील आणि शॉट. सुंदर लवली चार शॉट. सचिन तेंडुलकरचा नंबर 10 आणि नीलचा सुद्धा नंबर 10 आहे. चांगलाच अशा शॉटने प्रेशर रिलीज करते वेळी अरे पंच अभिजित यांनी वाईट घोषित केलेला आहे. एक चेंडू 5 धावा. दोन चेंडू धावसंख्या झालेली आहे 6. ॲस्टल सुंदर असा टटवलेला आहे. चांगला शॉट आणि 1 रन्स. 7 धावा. नो बॉल. अंपायर यांनी नो बॉल दिलेला आहे. पायाचा पंच निर्णय कळवावा. नो बॉल. 2 रन्स ना ओके. अभिजित? 2 रन्स. ओके 2 रन्स बाबा. 2 बॉल 8. चांगलाच असा शॉट ऑन ऑफ साइड. नील आणि ॲस्टल काही प्रेशर न घेता एकदम निवांत खेळत आहेत. 3 चेंडू धावसंख्या झालेली आहे 9. 9. जर 2 विकेट घेण्यात यशस्वी झाले तर मॅच ची पारड बदलू शकते. लवली फिल्डिंग परंतु धाव पूर्ण झाली. चार चेंडू धावसंख्या झालेली आहे 10. ओ लवली आणि बॉल. नील बाद झालेला आहे. मॅक्सन यांचा गुगली बॉल. नील यांना काही समजलेला नाही. रुलेश 5 चेंडू धावसंख्या झालेली आहे 10. बरोबर. रुलेश जेवढे चांगले बॉलर तेवढेच चांगले बॅट्समन आहेत. बघूया. रुलेश याला मी 4-5 सीझन ऑब्झर्व करतोय. शांत आणि काम खेळणारी बॉलर अँड बॅट्समन. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. बॅट्समनचं नाव बॉलरचं नाव मॅक्सन. 5 चेंडू धावसंख्या झालेली आहे 10. लास्ट बॉल टू गो आणि चांगला शॉट आणि 1 धाव. अशी चान्स सोडू नका अनिकेत, कारण हे महागात पडू शकते. 1 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 11. डिसिजन दिलेला आहे परंतु अंपायर काय डिसिजन देत आहेत बघूया.
लेट संपाईज टेक अ डिसिजन. आपल्या कमिटीमधून त्यांना कोण हेल्प करत असेल तर बघा. अंपायर, 2 अंपायरवर नका सोडू. बघूया आता काय होते. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. काहीही डिसिजन असेल वी हॅव टू ॲक्सेप्ट ॲज अ स्पोर्ट्समॅनशिप. वी हॅव टू ॲक्सेप्ट आपल्या कमिटीच्या जोडीला आलेत. बघूया हे कमिटीवाले कोण आहेत? बाबा वॅसली नाही. हा भाऊ. पंच आपला निर्णय कळवतील. माझ्या मते दोन्ही पंच निर्णय घेतील. दोन्ही पंच. ओके प्लीज. जास्ती. चांगली खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. मी दोन्ही संघाचे मनापासून आभार मानतो. पंचांना विनंती आहे की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. क्रिकेट हा गेम जरी चुरशीचा असला तरी कुठेतरी ॲज अ स्पोर्ट्समॅनशिप. बॉलर स्वप्नील डिब्रिटो. स्वप्नील टू रुलेश. स्वप्नील हे चांगलेच असे बॉलर आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. एक विकेट जर अजून चटकावला तर मॅच मध्ये थोडीशी सुंदर असा ओ माय गॉड. रुलेश मी सांगितल्याप्रमाणे जबरदस्त घातक असे बॅट्समॅन आहेत. 11 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. 10 धावांची आवश्यकता. मॅच थोडीशी एक साईडला झुकत आहे. लवली शॉट आणि त्याहून चांगली फिल्डिंग रिप्सन डिसूजा. धावसंख्या झालेली आहे 16. एस्टल हे सुद्धा ऑफला स्ट्रॉंग आहेत. रुलेश हे सुद्धा ऑफला स्ट्रॉंग आहेत आणि एक रिव्हर्स स्विंग. नॉट आउट. बहुतेक बॉल लागला नाही असं वाटते. धावसंख्या पण झालेली आहे अंपायर 17. डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. पाहूया. नॉट आउट. स्वप्नील टू रुलेश. ओ हा लफडावाला आउट. अशा टाईपचे बॉल जेव्हा वरती जातात तेव्हा ते लँडिंग साठी भरपूर असा प्रॉब्लेम होऊन जातो. परंतु 8 चेंडूत 8 धावा. अजून एक विकेट आणि मॅच टर्न होण्याचे चान्सेस. रुलेश यांना चांगला खेळायसाठी चान्स होता परंतु आपला विकेट फेकून बसले. रॅन्सली. स्वप्नील टू रॅन्सली. लवली शॉट रॅन्सली आणि त्याहून चांगली फिल्डिंग. ओ व्हेरी नाईस कव्हर. व्हेरी नाईस कव्हर. स्वप्नील टू एस्टल. जर एस्टलचा विकेट पडला तर मॅच मध्ये अजून जरा चान्स जिंकण्याचे असू शकतात. पण एस्टल हे साधेसुधे बॅट्समन नाहीत. भरपूर असा अनुभव. 12 बॉल 19 धावा. 6 बॉल 6 धावाची आवश्यकता आहे. 6 बॉलाची आवश्यकता. 6 बॉलात 6 धावाची आवश्यकता. या ठिकाणी भागाळी संघासाठी 6 चेंडूत 6 धावांची गरज.
अतिशय चुरशीचा बघूया क्वार्टर फायनल कोण पोहोचणार, महागाली की पोंडा संघ. 6 चेंडूत 6 धावांची गरज आणि बॉलर आहे मॅकलम ना, त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली, मला माहित आहे. मॅक्सन त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली तेव्हा. ओके मॅक्सन. लेट्स सी 6 बोलात बॉलर सरस ठरतो की. ओके मिल्टन. 6 चेंडू 6 धावाची आवश्यकता आहे. सहा चेंडू 6 धावाची आवश्यकता आणि बाद झालेले आहे. हॅलो 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 एरिक प्लीज स्टेटस या ठिकाणी सेल चेंज झाले त्यामुळे आवाज येतोय. हॅलो हॅलो डीजे मिल्टन यांनी त्वरित सेल चेंज केलेले आहेत. ओके तुम्ही धावसंख्या सांगा. हॅलो 5 चेंडू 6 धावाची आवश्यकता आहे. 5 चेंडूत 6 धावाची आवश्यकता आहे. अतिशय रोमांचक रोमांचक सामना. सोबत तुम्हाला काय वाटतं? रोमांचक सामना या ठिकाणी. 5 चेंडू 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावांची गरज. बघूया भागाली संघ काय कामगिरी करत आहे. सावियो आपल्या संघासाठी काय करतायत आता बघूया. त्यांचे शूज आणि टी शर्ट मॅचिंग आहे. सो विल सी व्हॉट दे आर डुईंग फॉर आवर टीम. 6 चेंडूत 5 धावांची गरज. एस्टल सॉरी समजतो. 5 चेंडू 6 धावांची गरज. सोबत तुम्हाला काय वाटतं सामना कोण जिंकेल? आता मॅच मध्ये जबरदस्त अशी रोमांचक भरत आहेत. बघूया. एक बॉल डॉट गेला तर अजून मॅच मध्ये चुरस येईल. फिल्डिंग जबरदस्त अशी फिरवत आहेत. मॅक्सन हे चांगले गोलंदाज आहेत. बघूया काय सरताय. यापूर्वी म्हणजे पहिल्या सामन्यात लवली शॉट काय और मॅच में रोमांचक. सोबत माईक तुमच्या समोर ठेवा. मी सांगितल्याप्रमाणे सामना चुरशीचा सामना खरोखर चुरशीचा आहे. ओके किती धावाची गरज आहे एरिक? किती धावाची गरज? 4 बॉलात 6 धावाची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावांची गरज. अपेक्षा नाहीये. अतिशय चुरशीचा सामना. मॅच कधीही फिरू शकते आणि हा क्रिकेट आहे. अतिशय चुरशीचा. लिनस बाउंड्रीवर उभ्या असलेल्या पोरांनी 4 चेंडू 6 धावा. आता मॅच ही पोंडाच्या साइडून झुकत आहे. मॅक्सन टू विवियन. मॅक्सन यांनी 2 बॉलात 2 विकेट घेतलेले आहेत. एरिक 3 बॉलात 5 धावाची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. एस्टल मध्ये ती कॅपॅसिटी आहे. ही कॅन डू इट. बघूया एस्टल काय करतात आपल्या संघासाठी. रिप्सन या ठिकाणी खूप मेहनत घेत आहेत. बघूया फिल्डर चेंज करत आहेत. जिथे बॉल जातो तिथे फिल्डर सेट करत आहेत. ओके एस्टल. मॅक्सन टू एस्टल मध्ये ती काबिलियत आहे. 3 चेंडू तू खेळू शकतो. पण बघूया. नाउ यू हॅव टू से 3 चेंडू 5 धावा. लवली शॉट आणि जबरदस्त अशी फिल्डिंग. परंतु आपल्या स्वतःच्याच हाताला लागून बॉल गेलेला आहे. खतरनाक जबरदस्त होती. भागाळी खतरनाक. क्वाइट बॅड लक. या चौकारने पूर्ण मॅच पलटलेली आहे. 2 बॉलात 2 चेंडूत फक्त 1 धावा. 2 चेंडूत 1 धावा. हेच क्रिकेट आहे. सोबत हेच क्रिकेट आहे. पूर्ण पोंडाच्या हातात गेलेली वाघाच्या जबड्यातून मॅच काढतात तशी ही मॅच काढलेली आहे. काढली आपण बघूया ना. हे एकटे खेळत आहेत. वन मॅन आर्मी काही सांगू शकत नाही. 2 चेंडूत 1 धावा. बघूया 1 मॅन आर्मी. बघूया एस्टल काढतायत. बघूया 2 चेंडू मॅक्सन सुद्धा तेवढेच. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. 2 चेंडूत 1 धावा या ठिकाणी संपलेला आहे. आणि भागाळी जिंकलेला आहे. उज्ज्वल यांच्या कोचिंग खाली आणि त्यांच्या सपोर्ट खाली मॅच जिंकलेली आहे. पुढचा सामना भिगाव वर्सेस वाघोली मांडले. भिगाव संघाने या ठिकाणी फलंदाजी घेतलेली आहे. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण चालू करून सामना चालू करावा.